मी आज चिकनचा रस्सा बनवणार आहे। त्याच्यासाठी मी चिकन पाव किलो घेतलेलं आहे आणि सुकं खोबरं मी अर्धी वाटी घेतली आहे। ती मी किसून भाजून घेतलेली आहे बघा चांगली। आणि याच्यासाठी आता हे 6-7 पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाचे आणि हे आल्याचा एवढासा तुकडा घेतलेला आहे। हे मी आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। हे बघा, हे अशा प्रकारे मी खोबरं लसूण आणि आलं वाटून घेतलेलं आहे। थोडंसं पाणी टाकलेलं होतं वाटताना आणि बारीक केलं। आता मी काय केलं, कढई तापत ठेवलेली आहे, भांडं गॅस चालू करून मी आता याच्यामध्ये 2 मोठे कांदे घेतलेले आहेत आणि बारीक केलेले आहेत। तेल मी 2 मोठे चमचे घेतलेले आहेत आणि याचे बारीक 2 कांदे बारीक केलेले आता याच्यामध्ये घालते मी। हा बघा, कांदा चांगला फ्राय झालेला आहे, मस्तपैकी हे झालेला आहे शिजलेला तेलामध्ये। मी आता याच्यामध्ये चिकन सोडते। मी आता याच्यामध्ये चिकन मसाला टाकणार आहे। 1 चमचा चिकन मसाला टाकलाय आणि हे लसूण आणि हे कांदा लसूण हे मी 1 चमचा घेते। तुम्हाला जर याच्याऐवजी गरम मसाला टाकायचा असेल तर टाकू शकता। आणि घरगुती मसाला मी आता याच्यामध्ये 2 चमचे टाकते आणि अंदाजानुसार मीठ टाकते मी, साधारण 1 चमचा टाकलाय। आता पूर्ण सगळं ढवळून घ्यायचं आहे। हे आता याला 5 मिनिटं झालेली आहेत, मी चांगलं परतवून घेतलेलं आहे। आता मी हे खोबरं लसूण आणि आलं वाटलेलं आता मी याच्यामध्ये घालते। मी आता ही 2 मिनिटं आणखी परतवून घेतलेली आहेत। हे बघा, तवंग आलेला आहे चारी बाजूने। आता मी याच्यामध्ये पाणी घालणार आहे। हे मी मिक्सरचं भांडं होतं ना, त्याच्यामध्येच मी 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे, कारण त्याच्यात खोबरं राहिलेलं होतं ना थोडं, म्हणून ते असं पाणी घातलेलं आहे। आता मी बघते अंदाजे आपल्याला पाणी किती लागेल ते। अजून 1 पेला मी पाणी टाकते, कारण ते शिजल्यानंतर थोडं आटणार आहे। आणि आता मी याला झाकण लावून ठेवणार आहे। जवळजवळ 20 ते 25 मिनिटं आता झाकण लावून ठेवणार आहे मी। आता हे 25 मिनिटं झालेली आहेत। मी आता हे उघडते। तेव्हा छानपैकी झालेला आहे, मस्तपैकी रस्सा झालाय। हा रस्सा आपण भाताबरोबर, चपाती, भाकरी, वडे कशाबरोबर पण खाऊ शकतो। छानपैकी झालेला आहे रस्सा।